हॅलो फ्रेंड्स, आता मग छानपैकी किचन आवरून झाल्यानंतर मी जेवण बनवायलाच घेणार होते. आज फक्त असा काकडी टाकून मसाला भात बनवायचाच बेत होता. नंतर मग आठवलं सकाळी मुंबईवरून निघताना मम्मीने मला टिफिन मध्ये भाजी आणि भाकरी घालून दिलेली. मग त्यातली एक भाकरी शिल्लक होती. मग ती भाकरी काही अशी टाकून द्यायचं माझं मन नव्हतं, कारण बिचारीने खूप मेहनतीने सकाळी लवकर उठून मला टिफिन करून दिली. मग आता या भाकरीचं करायचं काय असा विचार करतच असताना मला आजीची आठवण आली. आमची आजी ना कधी असा एक कणही वाया घालवायची नाही. जेव्हा अशी शिळी भाकरी राहिलेली असायची ना, आजी मस्तपैकी भाकरीचा चिवडा म्हणजे भाकरीचे तुकडे बनवायचे. आणि काय सांगू, इतके चविष्ट लागायचे ना ते भाकरीचे तुकडे की त्याला कशाचीच सर येणार नाही. गावी ना अजूनही जेव्हा शिळी भाकरी शिल्लक राहिलेली असते ना, तर असंच भाकरीचे तुकडे करून नाश्त्याला खाल्ले जातात. आपलं पोटही खुश आणि अन्नही वाया जात नाही. भाकरीच्या तुकड्यांचा असाच एक एक घात खात असताना खरंच आज आजीची खूपच आठवण येत होती. आता खरं तर तिच्या हातची सर माझ्या हाताला तर नाही येणार, परंतु तेवढा छोटासा एक प्रयत्न. आता मग आजी लोकांचं असं सर असतं ना, त्यांच्या हाताला जितकी चव असते ना, त्याच्यापेक्षा तो एखादा पदार्थ इतका जीव ओतून बनवतात ना की खरंच तो साध्यातला साधा पदार्थ पण किती चविष्ट बनतो. भाकरीचा चिवडा बनवून झाल्यानंतर मग मी मसाला भात बनवायला घेतला. माझ्याकडे 4 ते 5 अशा मिक्स डाळी होत्या आणि मग त्या मिक्स डाळीचाच मी खिचडी भात बनवणार होती. मिक्स डाळी टाकून केलेला भात खरंच खूप यम्मी लागतो. त्याच्यामध्ये मग मी ॲडिशनल काकडी घातली आणि काकडीमुळे खरंच इतकी जबरदस्त टेस्ट लागत होती ना. खरं तर माझं मोस्ट कम्फर्टिंग फूड काय असेल ना, तर ते मसाला भात आणि डाळ भातच आहे. एकतर किती झटपट बनते हे जेवण आणि त्यातल्या त्यात गरमागरम खाण्याची मजा काही औरच. भाकरीचे तुकडे, गरमागरम असा मसाला भात आणि कैरी, वाव, आज तो दिन बन गया. चलो बाय.